नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आपण आज बघणार आहोत रोजच्या नाश्त्याचा पोहे हा प्रकार. हे पोहे मऊसूत बनतात, तर चला कसे बनवायचे बघू. आपण पोहे करायचे आहे, तर पोहे मी भिजून घेतले आहे छान. पोहे बनवायसाठी इथे मी मिरच्या घेतल्या आहे, बारीक बारीक कापून घेतले. कांदे बारीक चिरून घेतले आहे. टोमॅटो चिरून घेतला आहे. बटाटा पण पाण्यामध्ये बारीक बारीक स्लाइस करून ठेवला आहे. इथे शेंगदाणे लागणार आहे. आपण कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल तापलेलं आहे. याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे. पहिले मोहरी टाकलेली आहे. मोहरी आपली तडतडली की त्याच्यात जिरं टाकून घेतलं आहे. आपलं जिरं मोहरी तडतडली आहे. आता याच्यामध्ये आपण मिरची टाकून द्यायची आहे. मिरची झाली आपली. आता कांदा टाकून घ्यायचा आहे. आता याला हलकंसं पिंक कलर येईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत थोडंसं तळून घ्यायचं आहे. आपले कांदे छान ब्राऊन झाले आहे. याच्यामध्ये आता शेंगदाणे टाकून द्यायचे आहे. 2 मिनटं परतून घ्यायचे आहे त्याला. शेंगदाणे छान होईस्तोपर्यंत, त्याचा कच्चेपणा जातपर्यंत शेंगदाणे आपले झाले आहे. आता याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे कलरसाठी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. दोन मिनटं याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बटाट्याचे स्लाइस टाकून द्यायचे आहे. हे छान परतून घ्यायचे आहे आपल्याला. बटाटे आपण छान परतले आहे. आता हे शिजायसाठी आपण याच्यात ताट झाकून ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनटं याला शिजू द्यायचं आहे. आपले आता बटाटे 5 मिनटं झाले आहे. आपण बघूया आपले बटाटे शिजले की नाही ते. आपले बटाटे छान शिजलेले आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता टोमॅटोला पण छान परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं यालाही मऊ करून घ्यायचं आहे टोमॅटोला. आपले टोमॅटो झालेले आहे मऊ. आता याच्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहे. या पोह्यामध्ये मी लिंबूचा रस टाकला होता. आता याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपण पोहे छान परतवलेले आहे. याच्यामध्ये आता चवीकरता साखर टाकून घ्यायची आहे, अर्धा 1 चम्मच, आणि पुन्हा 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. पोहे किंवा कोणत्याही आपल्या पदार्थामध्ये थोडीशी साखर टाकली की त्याला चव चांगली येते, म्हणून थोडीशी साखर नेहमी टाकायची. ही माझी एक टिप आहे. अशा तऱ्हेने आपले पोहे तयार झालेले आहे. त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतली आहे.